आणि पुढे महत्त्वाच्या बातम्या। पुणे महापालिकेच्या हद्दीमध्ये समाविष्ट झालेल्या 23 गावांसह संपूर्ण शहरातील झोपडपट्ट्यांचे जीपीएस सर्वेक्षण करण्याचा निर्णय। एसआरए प्राधिकरणाच्या निर्णयामुळे पुनर्वसन योजनेला गती मिळणार। पुण्यातील वाराणसीसाठी धावणार पहिली अमृत भारत रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची या रेल्वे सेवेला मंजुरी। वंदे भारत एक्सप्रेस सारखी दिसणारी रेल्वे विना वातानुकूलित असल्याने तिकीट दर कमी असेल। केडीएमसी महासभेतील रिकाम्या सभागृहाचा व्हिडिओ व्हायरल। 80% नगरसेवक गायब। रिकाम्या खुर्च्यांसमोर जनतेच्या प्रश्नांचा पाढा। काही काळ महापौर देखील अनुपस्थित। उपमहापौरांकडून निर्णय नागरिकांमध्ये नाराजी। महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांच्याकडून केईएम रुग्णालयातील विविध विभाग पुनर्विकास कामांना भेट देत आढावा। तर सीएसआर अंतर्गत मल्टीस्पेशालिटी रोबोटिक शस्त्रक्रियेची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करावे, आयुक्तांचे हे निर्देश। मुंबई कोस्टल रोड प्रकल्पाच्या खर्चात पुन्हा वाढ। आतापर्यंत 7व्यांदा वाढ झाली। अतिरिक्त 59.85 कोटींचा प्रस्ताव स्थायी समितीसमोर मंजुरीसाठी सादर। पुण्यातील ससून रुग्णालयामध्ये कालपासून परिचारिकांचा संप। सलग दुसऱ्या दिवशी परिचारिका मागण्यांवरती ठाम। तर मागण्या मान्य होईपर्यंत कामावरती रुजू होणार नाही असा इशारा। रुग्णालयाच्या यंत्रणेवरती परिणाम होण्याचा देखील अंदाज। संत ज्ञानेश्वरांच्या पालखी स्थळाचा मुक्काम हलवण्याच्या हालचालीनंतर आता पुण्याचे महापौर असलेले आणि आयुक्त यांच्याकडून स्थळाची पाहणी करण्यात आली। पालखी मुक्काम स्थळाच्या विकासासाठी 10 कोटींचा विशेष निधी मंजूर। मंदिराशेजारील दोन्ही बाजूची प्रॉपर्टी पालिका स्वखर्चाने विकत घेऊन पालखीसाठी देणार असल्याची माहिती। टीव्ही9च्या रियालिटी चेकमध्ये डोंबिवलीमधील रिक्षावाल्यांची मुजोरी समोर। जास्त पैशांचं भाडं मिळत नसल्यानं भाडं नाकारणाऱ्या रिक्षावाल्यांचा सूसवाट। 2 दिवसांपूर्वी 100 रिक्षा थांबवल्या। पित्याला मुलासह तात्काळ ठेवल्याचा व्हिडिओ व्हायरल। आरटीओ आणि वाहतूक पोलिसांची कारवाई शून्य। अनेक ठिकाणी राज्यात अवकाळीचा तडाखा बसलेला आहे। नुकसान मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं झालंय। बघूयात परिस्थिती। आजपासून पुढील 4 दिवस दक्षिण मध्य महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह गारपिटीचा अंदाज। तर अनेक ठिकाणी पावसाचा येलो अलर्ट। वादळी पाऊस होणार असल्याचा पुणे हवामान विभागाचा अंदाज। सांगली, सोलापूर, सातारा, धाराशिव, लातूर, परभणी, बीड, चंद्रपूर, यवतमाळ या ठिकाणच्या नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन। नाशिक जिल्ह्याच्या उत्तर पूर्व भागात अवकाळी पाऊस आणि गारपीट। येवल्यामध्ये कांदा शेती उद्ध्वस्त। कुसूर, कुसमाडी, अंकाई, नायगव्हाण या भागामध्ये शेकडो हेक्टर कांदा शेतीचं नुकसान। शेतकरी संकटात। धाराशिवमध्ये अवकाळी पावसामुळे ज्वारी पिकाचं मोठं नुकसान। तुळजापूर, बामणेवाडी आणि केशेगाव शिवारामध्ये अवकाळीचा तडाखा। नुकसान भरपाई करण्याची मागणी। धाराशिव जिल्ह्यात काही ठिकाणी अवकाळी पावसामुळे शेती खरडून गेली। भर उन्हाळ्यामध्ये शेतीला तलावाचं स्वरूप। सोलापूरमध्ये वादळी वारा आणि अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान। उत्तर सोलापूर तालुक्यातल्या जनावरांच्या गोठ्याची पडझड। बीड जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसासह झालेल्या गारपिटीने शेतातच कांदे खराब झाले। पंचनामे करून एकरी 50,000 रुपये मदत देण्याची शेतकऱ्यांची मागणी। बालाघाट परिसरातील शेतकऱ्यांना सर्वात जास्त फटका। धाराशिव, धारूरमध्ये अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा पेरू बागेला फटका। शेतकऱ्यांच्या 2 एकर पेरू बागेचं नुकसान। कळी अवस्थेतील पेरूच्या बागेत पूर्ण झडती। नुकसानीचे पंचनामे करून भरपाई द्यावी, शेतकऱ्यांची ही मागणी। जळगावच्या मुक्ताईनगरमधील निमखेडी, सातोड आणि हरताळा या परिसरामध्ये शॉर्ट सर्किटमुळे मका जळून खाक झाला। 5 दिवस उलटूनही अद्याप पंचनामे न झाल्यानं शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत। तातडीने मदत देण्याची शेतकऱ्यांची मागणी। सोलापूरच्या करमाळ्यामध्ये अवकाळी पाऊस। शहर परिसरामध्ये पावसाची तुफान बॅटिंग। दिवसभरातील ढगाळ वातावरणानंतर करमाळा शहरामध्ये पावसाला दमदार सुरुवात झाली। अचानक पाऊस आला, त्यामुळे नागरिकांची तारांबळ।